समाजामध्ये कायदा सुव्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या प्रकारे मांडल्या जातील. तर त्याच्यामुळे ह्या शेवटी मी बोलताना एवढंच म्हणेन की आज संविधानामुळे जी काही दुर्बल घटक आहेत, जी पिछडे वंचित आहेत, जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, यांना कुठंतरी प्रवाहामध्ये आणून त्यांच्या जे काही त्यांचा कला कौशल्य गुण आहेत त्यांचा वापर समाजासाठी करून किंवा त्यांच्या स्वतःसाठी करून कुठं समाज निर्माणाचं, राष्ट्र निर्माणाचं कार्य आज या महामानवाने निर्माण करून आज कुठेतरी हा देश जागतिक सत्तेच्या मार्गाला चाललेला आहे. आणि नक्कीच मी म्हणेन की ह्या आपल्या संविधानामुळे, या महामानवाच्या विचारामुळे या जगामध्ये जे म्हणू आपण की मानव कल्याण आणि विश्व शांतीचं कार्य हे लवकरच प्रस्थापित होईल. तर अशा ह्या महामानवाची पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द मी सांगतो. एक स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो. आज 6 डिसेंबर आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिनी निमित्त आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग, सिस्टर भगिनी यांच्यासह आम्ही हा दिन साजरा करत आहोत. तर खरोखरच महामानवांनी ज्या विचारांचं आपल्याला जे काही विचारदान दिलेलं आहे त्या गोष्टी स्वीकारणे आणि त्या पद्धतीने आचरण करणे हीच खरी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अशा प्रकारचे आपण वाहू शकतो असं मला म्हणायचं आहे. कारण त्यांनी जर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या असतील तर गुलामाला गुलामांची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल अशा प्रकारची विचारसरणी घेऊन त्यांनी प्रत्येक व्यक्तीला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा प्रकारचे महान विचार त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक तळागाळातील घटकाला त्यांनी प्रत्येक जीवन प्रवाहामध्ये आणून त्यांच्या कलागुणा कौशल्यांचा वापर करून एक राष्ट्र निर्माणाचं कार्य कसं करता येईल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये संविधानाद्वारे पूर्ण जगामध्ये जे काही आपलं भारताचं संविधान सगळ्यात श्रेष्ठ असं मानलं जातं आणि त्याचा अभ्यास करून इतरही जग त्यामध्ये बदल करण्याचा अजूनही प्रयत्न करतो आहोत. तर अशा प्रकारचे संविधान हे जे आपल्याला वरदान त्यांनी दिलेलं आहे की ज्यामुळे माणसाला माणूस म्हणणे ह्या गोष्टी, मानवता हा धर्म त्यांनी सगळ्या जगाला शिकवलेला आहे. त्यामुळे जर विचार केला तर सगळ्यात जास्त जर पुतळे कोणाचे असतील जगामध्ये तर ह्या महामानवाचेच आहेत. तर आणि ज्यावेळेस अमेरिकेच्या किंवा जे आपण सगळ्यात टॉपच्या युनिव्हर्सिटी असतात तर त्यांनी एक 100 विद्वानांची यादी आतापर्यंतची त्यांनी एक जाहीर केली होती. तर त्या पहिल्या 5 मध्ये आपल्या भारतीय 2 व्यक्तींचे नाव आहे. त्यात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांचं आहे. तर चौथं जे आहे तर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजे जगाने त्यांना ऍक्सेप्ट केलेलं आहे की वर्ल्ड युनियन्स ऑफ मेकर्स या संस्थेने हा रिसर्च त्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारची एवढे जागतिक व्यक्तींनी, जागतिक दर्जाच्या विद्वानांनी च्या यादीमध्ये ते जर 4 नंबरला असतील तर त्यांचे विचार एवढे सुंदर आहेत की संपूर्ण देशच नाही तर जग एका सूत्रामध्ये बांधण्याचं कार्य या महामानवांच्या विचारांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्षरित्या संघर्षही तेवढा स्वतः केलेला आहे, शिक्षणही स्वतः घेतलेलं आहे आणि जे काही संविधानाद्वारे आपल्याला स्वातंत्र्यता, बंधुता, समता, एकता आणि न्याय ह्या गोष्टी जे मिळवून देऊन प्रत्येकाला, पीडित वंचित घटकाला सुद्धा त्यांनी जीवन प्रवाहात आणण्याचं कार्य केलेलं आहे. तर अशा महामानवाला आज आम्ही 6 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे पुन्हा एकदा मानवंदना देऊन विनम्र अभिवादन आम्ही करत आहोत. धन्यवाद. मानवंदना दिली, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपजिल्हा रुग्णालय परंडा हे सुद्धा त्यांनी दिलेल्या संदेशावर चालत राहू आपण सगळेजण. जे वंचित आहे, जे दलित आहे, जे आदिवासी आहेत, भटकी आहे, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, जे काही शोषित वर्ग आहे त्यांना समान न्याय देण्याचा आपण आपल्यापर्यंत प्रयत्न करू. त्यांनी दाखवलेल्या पथप्रकाशावर आपण आज चालत राहू हे आपण आज वचन घेऊया आणि त्याच्यानुसारच मग त्यांना महापुरुष आपण का म्हणतो याच्यासाठी आपण त्यांचे जे शिष्यगण आहोत हे खरे आपण शिष्य झालो आणि त्यांना खरी आदरांजली दिलो अशी आज समर्पित होईल. एवढेच बोलतो, जास्त बोलत नाही. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली. आज सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख फक्त दलितांचे नेते, पुढारी एवढीच आपल्याला सर्वसामान्यांना माहिती आहे. पण याच्या पलीकडे विचार करून बारकाने जर विचार केला
तर त्यांचे विचार व्यापक होते. खास करून कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे, पण त्याचा लोकांना जास्त तेवढा महत्त्वाचा माहिती नाही किंवा त्याच्यावर जास्तपणे अभ्यास केलेला. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रात सुद्धा त्याच्यावर चांगला म्हणजे प्रभाव आणि अभ्यास होता. त्याच्याबद्दल बी आपण जाणून घेतलं तर अधिक म्हणजे त्याची ओळख निर्माण होईल डॉक्टर बाबासाहेब. तसेच परराष्ट्र धोरण, जल व्यवस्थापन, बँकिंग क्षेत्र, नाणेनिधी, जे आपल्या सर्वसामान्यांना आवश्यक असणारे जे विषय आहेत त्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. पण फक्त आपल्याला मर्यादित ओळख फक्त दलितांचे नेते म्हणून आहे, पण दलितांचे नेते ही फक्त ओळख मर्यादित ठेवतात. त्यांनी जे व्यापक कार्य व लिखाण केलेलं आहे, हा अभ्यास केलेला आहे, या गोष्टीवर बी आपण जर जाणून घेतलं तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला अवगत होतील व समजतील. धन्यवाद. की जे समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर पडलेले आहेत त्यांना अजूनही वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. त्यांनी जे आरक्षणाचा मुद्दा मांडला तो प्रत्येक समाजाला, जे काही दीन दलित आहेत, की जे पिछडे वर्ग आहेत, त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व देण्यासाठी हा विषय त्याच्यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ना की केवळ मार्कावर. प्रत्येक जण म्हणतात की त्यांना 35 मार्क आहेत आणि आम्हाला 96 मार्क आहेत. पण विचार करा, त्यांना 35 मार्क अजूनही आहेत. अजूनही मनामधून तुमची उच्च नीचची भावना गेलेली नाही. जोपर्यंत ती जाणार नाही, जोपर्यंत मनामध्ये समता निर्माण होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी म्हणजे संविधानप्रमाणेच चालले पाहिजेत. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये एक समाजामध्ये समत्व, एकत्व, बंधुत्व, ममत्व निर्माण होईल. पण त्या गोष्टी काही होताना दिसत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी पुढे ताणल्या गेलेल्या आहेत असं मला माहिती आहे. तर ह्या संविधानामुळे जे काही स्वतंत्रता दिलेली आहे, स्वैराचार सोडून प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली आहे, त्यानंतर समता दिलेली आहे, बंधुता दिलेली आहे. स्वतंत्रता ही अशा प्रकारची आहे की आपल्या वागण्याने इतरांच्या स्वातंत्र्यावर कुठेही गदा निर्माण होऊ नये. जर तसं होत असेल तर त्याला स्वैराचार आपण म्हणू शकतो. तर ही स्वतंत्रता. बंधुता ही अशा प्रकारची आहे की जर आपण एखाद्या आईला 2 मुलं आहेत, एक अपंग आहे आणि एक चांगला आहे, तर आई विशेषतः कुणाकडे लक्ष देईल? त्या अपंग मुलाकडे जास्त लक्ष देईल आणि त्याला कुठेतरी त्याच्या बरोबर आणण्याचा ती प्रयत्न करत असते. म्हणजे ही बंधुता असते. तर अशा प्रकारे समाजाने सुद्धा जे विद्वान घटक आहेत त्यांनी ह्या बंधुतेचा विचार करून कुठेतरी आपण ह्या पिछडे जे गरीब वंचित घटक आहेत त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा कुठेतरी समता प्रस्थापित होईल आणि न्याय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकता, ह्या सगळ्या गोष्टींची पंचसूत्रीमध्ये बांधून ठेवण्याचं कार्य आज ह्या महामानवाच्या संविधानामुळे होत आहे. आणि ह्याच महामानवाच्या संविधानामुळे आज वंचित दुर्बल घटक जे आहेत तर ते आज त्यांनी जे महामंत्र दिलेला आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर ह्या ध्येयावर प्रत्येक व्यक्ती चालतो आहे आणि जो शिक्षण घेतो तो म्हणतो ना की आपण वाघिणीचं दूध आहे शिक्षण म्हणजे, आणि तो जितका पिईल तितका गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याची प्रसिद्धी आपल्याला सुद्धा येत असेल. कारण